नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने 2 सप्टेंबर रोजी जी.आर. काढला आणि या जी.आर. मध्ये राज्य शासनाने सांगितलं की आता जे काही कुणबी लोक असतील, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना आम्ही आरक्षण देऊ. हे तर आता सगळ्यांना माहिती झालं. याच्यामध्ये हैदराबाद गॅजेटचा सगळ्यात महत्त्वाचा रोल होता. आता हैदराबाद गॅजेटनुसार ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडतील त्या लोकांना सरसकट कुणबी ओबीसी या प्रवर्गामध्ये सामील करण्यात येणार आहे, असं राज्य शासनाने सांगितलं. त्यावर आता विरोधकांमध्ये म्हणजे ओबीसीच्या नेत्यांनी याच्यामध्ये खूप काही आंदोलन केले आणि याच्या विरोधात राज्य शासनाच्या विरोधात खूप आंदोलनं झाली, आंदोलन होत आहेत आणि पुढे देखील होणारच आहेत. मग याच्यावर दोघं साईडने वाद विवाद चालू होतं, प्रतिक्रिया चालू होत्या, क्रिया प्रतिक्रिया हे सगळं काही चालू असताना कुणबी लोकांनी आपले प्रमाणपत्र काढणं सुरू केलं. आता बहुतेक लोकांनी याच्यामध्ये प्रमाणपत्र काढायला सुरुवात देखील केली, बहुतेकांना तर आतापर्यंत मिळून देखील गेले. त्याच्याच मध्ये खळबळजनक दावा केला तो म्हणजे छगन भुजबळ यांनी सांगितलं की प्रत्यक्ष हाताने कोरलेलं सापडत आहे आणि एवढ्या मोठ्या बिनकामाच्या गोष्टी इथे होत आहेत. म्हणजे सर्रास वाटणं चालू आहे, म्हणजे जशी काही खैरात वाटणं चालू आहे, अशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. आता याच्यामध्ये जनहित याचिका टाकण्यात आली होती सुप्रीम कोर्टामध्ये की हे जे काही आरक्षण आणि हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देत असाल तर ते चुकीचं आहे, असं एका लेडीजने जनहित याचिका टाकली होती. आता या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली आणि त्या याचिकेमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टींच्या अनुषंगाने आता सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आणि हा सगळ्यात मोठा विजय म्हणूया किंवा दिलासा म्हणूया आपण मराठा समाजाला. कारण की सुप्रीम कोर्टात जर ही पिटिशन दाखलच झाली नाही तर मग आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग आणि हैदराबाद गॅजेटचा मार्ग हा नक्कीच मोकळा झालेला आपल्याला दिसत आहे. पण आता याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात ज्या काही गोष्टी, मुंबई उच्च हायकोर्टात याची याचिका होती, तर हायकोर्टाच्या वर आता सुप्रीम कोर्टात देखील अजून परत एकदा सुनावणी होऊ शकते. ही याचिका परत रिपिटिशन टाकू शकता. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे की ओबीसी मध्ये हैदराबाद गॅजेट लागू करत आहे. आता हैदराबाद गॅजेटचा एवढा काही पॉलिटिक्स सुरू आहे. हैदराबाद गॅजेटनुसार वंजारी समाजाला देखील ओबीसीने एसटी मध्ये आरक्षण द्या आणि बंजारा समाजाला देखील एसटी मध्ये आरक्षण पाहिजे, असं धनंजय मुंडे यांनी एक वाद पेटवला. म्हणजे वंजारा बंजारा ही जात एकच असून दोघांना ओबीसी न मिळता त्यांना एसटी मध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वतः धनंजय मुंडे हे उपोषण करतील किंवा तिथे त्यांच्या मोर्चामध्ये सामील होतील, हे सगळ्या गोष्टी करत राहतील. पण दुसरीकडे दुसऱ्या मुंडे ज्या ओबीसी करत, ज्यांच्या वडिलांनी गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर ओबीसीसाठी काम केलं, त्या पंकजा मुंडे काय करताना दिसत आहे? तर पंकजा मुंडे इथे काहीच आपल्याला करताना दिसत नाहीये, फक्त हाजी करताना त्या दिसत आहेत. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सांगतील, ज्या इन्स्ट्रक्शन्स देतील त्याच इन्स्ट्रक्शन्स त्यांना त्या पाळाव्या लागतात. म्हणजे बघा, म्हणजे ज्या लोकांच्या जीवावर, ज्या लोकांनी आपल्यासाठी मोठं केलं त्या लोकांसाठी आता हे काय करतायत तर काहीच करत नाहीयेत. हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित राहत आहे. तर सगळ्यात म्हणजे हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच होतं की जी काही जनहित याचिका टाकली होती ती जनहित याचिका फेटाळण्यात आली आणि हा सगळ्यात मोठा विजय मराठा समाजासाठी सगळ्यात मोठा दिलासा इथे आहे. मित्रांनो, लाईक केला नसेल लाईक करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब देखील करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असेल. धन्यवाद.